गुड इव्हनिंग. मी आज तुम्हाला सेल्फ डिसिप्लिनबद्दल काही माहिती सांगणार आहे. जसं की मला सांगायचं आहे तुम्हाला, त्यासाठी मी एक तुम्हाला सुंदरसं एक्झाम्पल देणार आहे. सारा नावाची एक मुलगी आहे आणि ती काय करते, ॲथलेटिकसाठी तिला स्टेट लेवलला खेळायचं आहे. तर ती त्याच्यासाठी प्रॅक्टिस करते डेली आणि त्याच्यासाठी तिने एक कोच नेमलेला आहे. तर तो काय करतो, ती रोज प्रॅक्टिस करून घेतो. तर तिचा फोकस फक्त त्याच्यावरच आहे, प्रॅक्टिसवर. त्याच्यासाठी तिचं ते डेली रुटीन, डाएट वगैरे त्याच्याकडे ती पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करते आणि तिचं डिस्ट्रॅक्शन होऊ नये म्हणून ती मोबाईलसुद्धा पाहत नाही. 8 महिने झाले तिने स्वतःचा फोनसुद्धा पाहिलेला नाही. कुठली गॅदरिंग पण अटेंड केली नाही, कुठं गेलेले नाही. तिचा फक्त फोकस आहे, फक्त तिच्या तिच्या मेहनतीवर तिचा फोकस आहे. आणि तिला ते तिचं जे तिने गोल सेट केलेलं आहे तेच तिला अचीव करायचं आहे, म्हणून ती मेहनत करत आहे. आणि तिला तिचं गोल पहिल्यांदा तिने सेट केल्यामुळं ते अचीव करण्याची तिची पहिली स्टेज आहे. त्याच्यामुळं ती काय करते, ते अचीव करण्यासाठी कोणते स्टेज लागतात त्याच्यासाठी ती प्रयत्न करत आहे. आणि स्वतःला त्या लेवलला पोहोचण्यासाठी ती काय करते, ती स्वतःची एक स्ट्रॅटर्जी क्रिएट करत आहे आणि स्ट्रॅटर्जी बनवून ती ओव्हरकम करण्यासाठी काही वेळ लागणार आहेत तिला, तर त्याच्यासाठी ती प्रयत्न करत आहे. तर तिची जी जी हॅबिट आहे ते त्यांनी शिवाय तिने तिचे हॅबिट पण चेंज केलेले आहेत त्याच्यासाठी. जसं की आपण पाहिलं, तिने कोणती तिची हॅबिट चेंज केली, ते तिला डिस्ट्रॅक्शन होऊ नये म्हणून तिचा फोन जो आहे तो सुद्धा तिने अवॉइड केला आहे. फोन पण पाहत नाही ती. मग सोशल मीडिया झालं, बाकीचे कॉन्टॅक्ट्स, हे सगळं तिने अवॉइड केलेलं आहे. आणि मग ती त्याची प्रोग्रेस ट्रॅक पण करते स्वतः. तिने एक स्वतःला शिस्त लावली. त्यामुळे तिची हॅबिट हळूहळू काय होणार आहे, डेव्हलप होणार आहे. आणि डेव्हलप झाल्यामुळं तिला निश्चितच त्याच्यामध्ये यश येणार आहे. तसंच तुम्ही असं केलं पाहिजे. तुम्हाला जर एखादं गोल सेट करायचं असेल किंवा तुम्हाला एखादं टार्गेट अचीव करायचं असेल, तर तुम्ही थोड्याशा तुमच्या हॅबिट चेंज केल्या पाहिजेत. तर हॅबिट चेंज केल्या पाहिजे आणि ते अचीव होण्यासाठी तुम्हाला काय मेहनत घ्यावी लागली, कोणत्या स्टेप घ्याव्या लागणार आहेत, ते तुम्ही स्वतः तुमच्या माइंडमध्ये पण आणलं पाहिजे आणि थोडं ऑब्झर्व केलं पाहिजे, बुक्स रीड केले पाहिजेत त्याच्यासाठी. तर तुम्ही तुमच्या स्वतःला अशी एक शिस्त बनवली पाहिजे. जसं की तुम्ही एक ॲक्टिव्हिटी करू शकता त्याच्यासाठी. तुम्हाला जर तुम्हाला एक चांगलं वळण लावण्यासाठी तुम्ही काय करू शकता, स्वतःचे पैसे वाचवून तुम्ही तुमच्याच पैशाने पार्टी करू शकता. स्वतःच्या पैशामधूनच तुम्ही तुमच्या पार्टी करू शकता. तुमच्या रेग्युलर तुम्हाला वाचण्याची सवय असेल तर तुम्ही त्याच्यामधून स्वतःच्या पैशातून लायब्ररी लावू शकता. किंवा तुम्ही चांगल्या हॅबिट लावण्यासाठी तुम्हाला जर एक्झाम द्यायची असेल तर तुम्ही रोज रेग्युलर स्टडी करा. स्टडी करून फक्त एक्झामच्या 1-2 दिवस आधीच परत त्याची रिव्हिजन करा, नंतर एक्झामला जावा. किंवा तुमची पॉकेट मनी तुम्ही सेव्ह करायला शिका. एक्सरसाइज करा, डेली रुटीन फॉलो करा, योगा करा तुमच्या फिटनेससाठी. तर तुम्हाला एक स्वतःची शिस्त पाहिजे अंगामध्ये. शिस्त थोडीशी तुम्ही लावली तर नक्कीच तुम्ही यशस्वी होऊ शकता. हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि मिरर चेक करण्यासाठी तुम्ही काय करा, अशी एखादी सिच्युएशन तुमच्यासोबत घडली असेल जिथं तुम्हाला असं नंतर वाटलं की खरंच मी थोडं स्वतःची सेल्फ डिसिप्लिनने जर हे हँडल केलं असतं तर बरं झालं असतं. तर अशी एखादी स्टोरी वगैरे तुमच्या आयुष्यामध्ये किंवा भविष्यामध्ये आणखीन तुम्हाला काही टार्गेट अचीव करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही लिहून ते तुम्ही थोडंसं तुमची ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या थोडं चेंज करून बघा. नक्कीच तुम्ही तुमच्या गोलपर्यंत पोहोचू शकता जर तुम्ही स्वतःला चांगली शिस्त लावली तर. थँक्यू.